जवळचं पाणी दूषित आहे, त्यामुळे हा सगळा रोग पसरतोय, JBS हा रोग पसरतोय असं सगळं समोर आलं होतं। त्यामुळे केंद्राचं 7 जणांचं पथक या ठिकाणी दाखल होणार होतं आणि या सगळ्या विहिरीची किंवा या गावातल्या सगळ्या लोकांची पाहणी करणार होतं। मात्र काही वेळापूर्वी हे पथक दाखल जातं, इथे सगळ्या गाड्या लावण्यात आल्या, पण हे पथक इथे न येऊन फक्त यांनी गाड्या वळवल्या आणि हे परत जाताना आपल्याला दिसतंय। गावकऱ्यांनी या सगळ्या गाड्या अडवल्या आहेत आणि या गाड्या अडवल्यामुळं आता इथे काही प्रमाणात चक्का जाम झालाय। माझ्यासोबत गावकरी आहेत, काय झालंय नेमकं? सगळ्याची पाहणी करावं आणि आमच्या लोकांचा जीव धोक्यात आहे, याच्यासाठी तुम्ही उपाययोजना काय करणार आहात? तुम्ही उपाययोजना काय करणार आहात? मगच तुम्ही उपाययोजना करा, मग इथून या ठिकाणी पळून जा। तुम्ही आलेला आहात ना पाहिला। आपण जे स्क्रीनवर बघतोय ते केंद्राचं पथक होतं, त्या पथकाकडून या सगळ्याची माहिती घेण्यात येणार होती आणि हा आजार नेमका कशामुळे पसरतोय, याची सगळी माहिती हे केंद्राचं पथक घेणार होतं। मात्र यांनी असं काहीही केलं नाही। माहिती न घेताच हे पथक समोर गावातून बाहेर निघताना पाहायला मिळालं आणि गावकऱ्यांनी हे सगळं अडवलं आहे। आपल्यासोबत या केंद्राच्या पथकाच्या ज्या अधिकारी आहेत त्या आहेत, त्या आता काही माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। एक मिनिट वाजवा। बोलताय थांबा। तुम्हीच इंटरप्रिटेशन करा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।